नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधन वाचवण्यासाठी आज बुलेटवरून प्रवास केला. मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान ते विधान भवन हे अंतर त्यांनी दुचाकीवरून पार केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इंधन बचतीचं आवाहन केलं आणि त्याला प्रतिसाद म्हणून फडणवीसांनी त्यांची बुलेट प्रूफ फॉर्च्युनर वर्षा बंगल्यावरच ठेवली आणि बुलेट चालवत विधान भवन गाठलं. या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी अनेक वर्षांनी बुलेट चालवण्याची आपली हौसही पूर्ण करून घेतली. कारण तरुणपणी पैसे साठवून त्यांनी नागपूरला बुलेट घेतली होती. त्याची आठवण ते अनेकदा सांगतात. आमदार बनण्याआधी ते संपूर्ण नागपूर बुलेटवरून फिरायचे. नंतर पद आणि जबाबदारी वाढली व बुलेटचा वापरही कमी झाला. सध्या त्यांची ती बुलेट एका नातेवाईकांकडे आहे असं खुद्द फडणवीसांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं. प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे. आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या बुलेट स्वारीवर शरद पवारांनी मात्र टीका केली आहे. काटकसरीचा देखावा नको, अंमलबजावणी हवी असं पवार म्हणाले. सिंबॉलिक एक दिवसासाठी 2 दिवसासाठी असेल तर काही फरक पडणार नाही. आणि खरंच पडणार म्हणजे असं आज मी पाहिलं देवेंद्र फडणवीस अंतराळामध्ये मोटरसायकलवरून आले. उद्यापासून अंतराळामध्ये ते मोटरसायकलवरूनच आले तर अधिक जबाबदारी घेतली. असं वाटतं एक्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या लोकांना या गोष्टी सांगावं लागेल आणि त्यांनी तसं वागावं लागेल. पंतप्रधानांनी आवाहन केलं आणि पंतप्रधानांनी 100-200 गाड्याचा रोड शो केला. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी तोंड देखलेपणा, नाटकबाजी न करता खऱ्या अर्थानं एक जागरूकता म्हणून सगळ्यांनाच करावं लागेल, मुख्यमंत्र्यांनाही करावं लागेल. वाटतं एक दिवस बुलेटवर येऊन किंवा एक दिवस दुचाकी घेऊन हे काम संपणार नाही. त्यांच्या सगळे जे आहेत बगल बच्चे त्यांना या गोष्टीचं त्यांना आवाहन करावं लागेल. आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज पुणे दौऱ्यावर होते. पालखी मार्गाची त्यांनी पाहणी केली आणि ही पाहणी करताना त्यांनी बसमधून प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंधनाची बचत करण्यासाठी गडकरींनी सरकारी कारमधून प्रवास न करता बसचा पर्याय निवडला. त्यांच्या या उपक्रमाला अधिकारी आणि उत्साही कार्यकर्त्यांनी मात्र काहीसा हरताळच फासला. कारण या बसच्या मागे 25 ते 30 गाड्यांचा ताफा होता. त्यात गडकरींचा काही दोष नाही हे मान्य, पण याचा अर्थ मोदींचा संदेश भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलाय का हा सवाल आहेच ना. आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा आजचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय आणि त्यावरून सुषमा अंधारेंनी त्यांच्यावर टीका केली आहे. आपण दुचाकीवर यायचं आणि सुरक्षा रक्षकांना खांद्यावर बसवायचं अशी थट्टा मस्करी शेलार अनिल परबांसोबत करत होते, जी रेकॉर्ड झाली. सिक्युरिटीला पण खांदा ॲम्ब्युलन्स लागेल आपल्याला. त्याला म्हटलं एवढं गाणं कमी केलं एका दिवशी आम्हाला सांगा चालला आणि सिक्युरिटीला पण खांदा ॲम्ब्युलन्स लागेल आपल्याला. त्याला म्हटलं एवढं गाणं कमी केलं एका दिवशी आम्हाला सांगा चालला आणि सिक्युरिटीला पण खांदा. आणि राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी नरेंद्र मोदी यांचा सल्ला चांगलाच गांभीर्याने घेतलाय. मंत्रालयासमोरच्या निवासस्थानापासून मंत्रालयापर्यंतचं अंतर त्यांचं खरं तर 2च मिनिटांचं. आज नितेश राणे पायीच चालत आले. एरवी या अर्ध्या किलोमीटरसाठी मोठमोठे ताफे घेऊन फिरणारे मंत्री अचानक पर्यावरण आणि परकीय चलनप्रेमी झालेत. आता इंधन बचत करण्याच्या नादात काही आमदार मात्र पैशांची उधळपट्टी करताना दिसतात. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार त्यांनी आज विधान परिषद आमदार पदाची शपथ घेतली आणि या शपथविधीसाठी त्यांनी नवी कोरी अलिशान इलेक्ट्रिक कारच विकत घेतली. MGM9 असं या कारचं नाव आहे. तिची किंमत आहे तब्बल 75 लाख रुपये.
मोदींनी त्यांचा ताफा कमी करताना नव्या गाड्या खरेदी करू नका असंही सांगितलं होतं. पण आमदार महोदय मात्र 75 लाखांची नवी कोरी कार घेऊन मोकळे झालेत. हिंदुस्थानचे पैसे बाहेर जातील याच्यावरती त्यांनी जो काही मार्गदर्शन केलं आहे त्या रस्त्यावरच आम्ही ताई चालणार. प्रधानमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत, त्यांनी जो मार्ग दाखवतील त्या मार्गावर चालणार. त्यांनी सांगितलं समुद्रात उडी मारा, आम्ही समुद्रात उडी मारणार. पेट्रोल आणि डिझेलचे दर लवकरच वाढण्याची शक्यता आहे. इराण युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाचे दर वाढत चाललेत. सरकारी तेल कंपन्यांनी मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवलेले नाहीयेत. त्यामुळे या कंपन्यांचं दररोज 1000 कोटी रुपयांचं नुकसान होत आहे असं सांगितलं जातंय. कंपन्या हे नुकसान किती दिवस सहन करू शकतात त्यालाही मर्यादा आहेत. दुसरीकडे तेलाचे दर जेव्हा कमी होते तेव्हा या कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी केले नव्हते. मग तेव्हा वाचवलेले पैसे आता वापरा अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करतायत.